समावेश करण्याची मागणी करतो। जिंतूरला आता एक कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे, 4-5 दिवस झालेले आहेत। मला काल तिथून अनेक लोकांचे फोन आले बंजारा समाजाचा। हे खरं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, बंजारा समाज हा तिकडे आणि इकडे महाराष्ट्रात असेल, तेलंगणामध्ये तर तो एसटीमध्येच आहे। त्यामुळे त्यांची तशी मागणी आहे। आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा, सरकारने भूमिका स्पष्ट करावी। तो गॅजेट जर एका पक्षाला एका समाजाला लागू करायचा निर्णय घेतला असेल तर त्या स्वाभाविक आहे की बंजारा समाजाची मागणी पुढे येणं, म्हणजेच आता सगळ्या समाजामध्ये आरक्षणावरून गोंधळ घालणं आणि मुख्य विषयापासून शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत राज्याच्या पुढे, ते प्रश्नाला बगल देणं, याच्यातच खेळवत ठेवणं, त्यांना उपाशी मारणं, त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं, हीच सरकारची यामागची भूमिका दिसते। हिंदू धर्माचा बोलावलेली आहे ओबीसी मंत्र्यांनी आणि त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाला बोलवलं जीआर काढण्याबाबत। तुम्हाला काही निमंत्रण आहे त्या बैठकीचं? चर्चा आहे की भुजबळांनी बोलावलेलं नाही? नाही, मलाही नाही बोलवलेलं आहे, मला काही निरोप नाहीये त्या संदर्भात। हे उत्तर उद्यापूर्व महत्वाचं आहे ना। उद्या महाराष्ट्र सरकारमध्ये बैठक बोलवली, तुम्हालाही निमंत्रण नाही, जीआर काढणार आहे ओबीसी समाजाबाबत। तुम्ही ओबीसी समाजासाठी लढत आलेले आहे, भुजबळ लढत आलेली आहे। नाही, असं त्यांच्याकडून कुठलाही तसा निमंत्रण नाही। सरकार प्रो संघटनेला बोलवलं असेल कदाचित, असा त्याचा अर्थ होतो। कोल्हापूरमधल्या मराठा संघटनांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं सातारा गॅजेट म्हणतो तसं कोल्हापूर गॅजेट देखील तपासलं पाहिजे, कारण कोल्हापूर गॅजेटमध्ये अनेक मराठ्यांच्या कुणबी म्हणून उल्लेख आहे ना, मी कुठे नाकारतोय, पण त्यामध्ये आकडे दिले आहेत की त्यावेळेचा जो गॅजेट तयार झाला होता इंग्रज काळी किंवा मोगलाच्या वेळेस, त्यावेळेस नोंदी ज्या आहेत की 9 लाख काही आकडा आहे, तो तेवढा कुणबी आहे मराठवाड्यात, आहे ना, आणि बाकीचे 22 लाख मराठे आहेत। पण सरसकट म्हणणं गॅजेटनुसार जर कुणबी आहे तर आमचा विरोध नाही ना, त्याला अजिबात विरोध नाही। पण जरांगे पाटलांची भूमिका आहे की सरसकट सगळ्यांना द्या, तर मग तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका आहे त्याला थोडंसं आम्ही म्हणतो की आमच्या हक्कावर गदा येईल। लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका असं जातीय सर्वेक्षणातून त्याची मागणी आहे। कोणी मागणी केली? जातीय सर्वेक्षणातून आलेली आहे। आता वीरशैव लिंगायत म्हणून नाही, त्यांनी काय मागणी केली, त्यांनी कुठं राहायचं, कुठल्या धर्मात जायचा किंवा कुठला पंथ स्वीकारायचा, पण आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे। रीती रिवाज, संस्कार, संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत। आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। काँग्रेसचा ओबीसी प्रेम म्हणजे मगरीचा असूर असल्याचा आरोप भाजपकडून होतोय। केशव उपाध्ये यांनी त्याचा म्हटलेला आहे। केशव उपाध्येला ओबीसीच्या वेदना काय करतील, ज्याचा जन्मच मुळात या प्रवर्गातून झाला नाही केशवचा। केशव पण माहीत आहे, केशवला सती माहीत आहे, त्यामुळं त्यांनी या वेदना कुठे भोगल्या आहेत, त्यांचा विश्वास केशवचा संविधानावर असता तर त्याला कळलं असतं मगरीच्या आसू कोण मारत आहे।